आपण गावरान कुक्कुटपालन करतो आणि गावरान कुक्कुटपालन करताना आपल्या भरपूर अशा शेतकरी मित्रांना हा रोग सतावत असतो. तर तुम्ही इथे बघू शकतात, हा पक्षी आहे, त्याला हा त्याचा पूर्ण डोळा, एक डोळा पूर्ण क्लिअर आहे आणि दुसरा डोळा तुम्ही बघू शकतात तो सुजलेला आहे, त्याच्यात पाणी गळतंय आणि त्याच्यात घाण साचायला ती सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, याला इन्फेक्शियस कोरायचा बोलतात आणि हा रोग आपल्या फार्मवर स्वच्छता नसल्यामुळे, जास्त घाण साचल्यामुळे हा रोग पसरत असतो. तर समजा हा रोग आलाच तर पहिल्यांदा आपला ज्या पक्ष्यांना हा रोग झालाय ते पक्षी वेगळे करून ठेवा, कारण की हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे हा लवकर पसरतो, त्याच्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. तर मित्रांनो, या परिस्थितीत तुम्हाला काय करायचं आहे, जेंटामायसिन 0.2 ml या जिथे पक्षाला जास्त मास असेल, जसं पायामध्ये, इथे तुम्ही 0.2 ml जेंटामायसिन देऊ शकता. तर मित्रांनो, जसं वजन असेल, जसा मोठा पक्षी असेल, तुम्ही तसा डोस वाढवू शकता. या